अहो, ऐका ना. आज मी तुम्हाला एकादशीची एक सुंदर पौराणिक कथा सांगते. पुराणांनुसार एकदा दैत्यमूर नावाचा असुर देवतांना व मानवांना त्रास देत होता. देवांनी भगवान विष्णू यांची प्रार्थना केली. भगवान विष्णू मुरासोबत भीषण युद्ध करू लागले. अनेक दिवस युद्ध चालले, पण मूर अत्यंत शक्तिशाली होता. युद्धादरम्यान भगवान विष्णू थोड्या विश्रांतीसाठी एका गुहेत गेले. मुराने संधी साधून त्यांच्यावर आक्रमण करायचे ठरवले. त्या क्षणी भगवान विष्णूंच्या तेजातून एक दिव्य स्त्री प्रकट झाली. ती अत्यंत तेजस्वी व पराक्रमी होती. तिने मुरांसोबत युद्ध करून त्यांचा वध केला. भगवान विष्णू जागे झाल्यावर त्यांनी त्या दिव्य शक्तीला प्रसन्न होऊन विचारले, "तू कोण?" ती म्हणाली, "मी तुमच्या तेजातून उत्पन्न झालेली शक्ती आहे." भगवान विष्णूंनी तिला वर मागण्यास सांगितले. ती म्हणाली, "आजच्या दिवशी जो भक्त उपवास व भक्ती करेल त्याला पापमुक्ती व मोक्ष मिळावा." तो दिवस चांद्रमासातील 11वा दिवस होता, म्हणून त्या दिवशीचे नाव पडले एकादशी. भगवान विष्णूंनी तिला एकादशी देवी म्हणून मान दिला. ही कथा पद्मपुराणमध्ये वर्णन केलेली आहे असे मानले जाते. म्हणून एकादशीचा उपवास हा मनशुद्धी, संयम आणि भक्तीचा प्रतीक मानला जातो. तुम्हाला ही गोष्ट माहिती होती का? जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की